छावाच्या दिग्दर्शकाविरोधात शिर्के घराणे वंशज आक्रमक रस्त्यावर आणि न्यायालयात लढा देणार। आज पानशे धरण परिसरातील शिरकाई देवी मंदिरात सर्व कुटुंबीय एकत्र। धनंजय मुंडेंच्या निवडणूक शपथपत्रावर आज सुनावणी। पहिली पत्नी करुणा मुंडे आणि संपत्तीबद्दल माहिती लपवल्याचा ठपका। मुंडेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। कोर्टाच्या शिक्षेची पत्र आज विधिमंडळाला मिळाल्यानंतर कोकाटेंच्या आमदारकीवर निर्णय होण्याची शक्यता। विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी। जुन्या प्रकरणात कोकाटेंना 2 वर्षाचा कारावास। नीलम गोरेंच्या विधानानंतर ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक। आज पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक। रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत ठरणार आंदोलनाची दिशा। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील 54 अनाधिकृत इमारतींवर ठाणे महापालिकेचा हातोडा पडणार। कारवाईला नागरिकांचा विरोध। हजारो कुटुंब बेघर होणार। मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट 6 दिवस दुरुस्तीसाठी बंद राहणार। रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी 2 टप्प्यात ट्रॅफिक ब्लॉक घोषित। 24 ते 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च ते 6 मार्च पर्यंत वाहतूक बंद। पाकवरील दणदणीत विजयानंतर फॅन्सचा जोरदार जल्लोष। काश्मीर ते कन्याकुमारी फटाके फोडून जोरदार सेलिब्रेशन। टीम इंडियाच्या विजयानंतर पाकिस्तानात स्मशान शांतता। पाकिस्तानी क्रिकेट टीम विरोधात नागरिकात संताप। ज्येष्ठ मराठी साहित्यिक दूरदर्शनचे माजी वृत्त निवेदक अनंत भावे यांचं निधन। पुण्यातील बाणेर परिसरात वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।